आज महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये मक्काच्या दरात चढ उतार बघायला मिळाली. काही ठिकाणी 90 रुपयांपर्यंत सुधारणा बघायला मिळाली, तर काही ठिकाणी 120 रुपयांपर्यंत घसरण. हा बदल अचानक का झाला? बाजारातील आवकेचा यावर किती परिणाम झाला? तसेच आज मक्काला बाजारात काय दर मिळाला, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी रुद्र गायकवाड स्वागत करतो आपले धरतीपुत्र या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. सर्वात प्रथम आपण बघूया कोणत्या बाजारात आज मक्काला काय दर मिळाला. बाजार समिती लासलगाव आवक 2529 क्विंटल, सर्वसाधारण दर 1611 रुपये. पुढील बाजार समिती आहे अमळनेर, आवक 2500 क्विंटल, सर्वसाधारण दर आहे 1580 रुपये. पुढील बाजार समिती आहे कोपरगाव, आवक 50 क्विंटल, सर्वसाधारण दर आहे 1585 रुपये. पुढील बाजार समिती आहे धुळे, आवक 320 क्विंटल, सर्वसाधारण दर आहे 1450 रुपये. पुढील बाजार समिती आहे निफाड, आवक 129 क्विंटल, सर्वसाधारण दर आहे 1740 रुपये. पुढील बाजार समिती आहे विंचूर, आवक 798 क्विंटल, सर्वसाधारण दर आहे 1675 रुपये. पुढील बाजार समिती आहे सटाणा, आवक 6295 क्विंटल, सर्वसाधारण दर आहे 1565 रुपये. पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत, आवक 481 क्विंटल, सर्वसाधारण दर आहे 1675 रुपये. पुढील बाजार समिती आहे जाफराबाद, आवक 320 क्विंटल, सर्वसाधारण दर आहे 1400 रुपये. पुढील बाजार समिती आहे जालना, आवक 1225 क्विंटल, सर्वसाधारण दर आहे 1500 रुपये. पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, आवक 504 क्विंटल, सर्वसाधारण दर आहे 1452 रुपये. पुढील बाजार समिती आहे सिल्लोड, आवक 255 क्विंटल, सर्वसाधारण दर आहे 1450 रुपये. मित्रांनो, ज्या बाजारात दरात सुधारणा आली तिथे आज कालच्या तुलनेत आवक कमी होती आणि साहजिकच कुठल्याही मालाची आवक कमी असली तर दरात सुधारणा होते. पण ज्या बाजारात मक्काच्या दरात घसरण झाली तिथे आवक मोठ्या प्रमाणात दिसून आली. म्हणूनच एकाच दिवशी वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळे दर दिसतात. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण हमी भावाबाबत चर्चा केली होती. जर हमी भावाने मक्का खरेदी झाली तर मक्काच्या दरात सुधारणा होऊ शकते. त्यावर भरपूर अशा शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण की भरपूर शेतकऱ्यांनी मक्का 1200 ते 1300 रुपये प्रति क्विंटलने विक्री केली आहे. काही ठिकाणी खरेदी केंद्रे सुरूच झाली नाही आणि महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया. यामुळे शेतकरी वर्ग या हमी भाव योजनेवर नाराज दिसत आहे, कारण की याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना जास्त मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडे माल थोडाफार खराब असू शकतो, पण व्यापाऱ्यांनी चांगल्या मक्काची साठवण करून ठेवलेली असते. आपल्या भागात ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच मक्का बाजारातील दररोज अपडेट मिळण्यासाठी आपल्या धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटूया एक अशाच नवीन अपडेटसह. जय जवान, जय किसान.